नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजचं आपलं हे पुढचं सेशन आहे, ज्या सेशनच्या आपण जी सिरीज जी या ठिकाणी चालू केलेली आहे. आज मोस्ट प्रोबेबली एलिगेशन मेथडचं हे सेकंड लास्ट लेक्चर आहे. मी एक सिरीज जी आहे एलिगेशन मेथडची ती या ठिकाणी तयार केली होती, पण ती सिरीज एक जवळपास 6 लेक्चरची या ठिकाणी झालेली आहे. आज आपलं हे 5वं लेक्चर आहे. आज आपण 5वा पार्ट जो आहे तो आपण या ठिकाणी घेणार आहोत आज. आणि याच्या पुढचा जो आहे तो ऑब्विसली द लास्ट वन असेल. तर एलिगेशन मेथड आपलं या ठिकाणी मग संपून जाईल. अजून 2 लेक्चर म्हणजे आजचा हे लेक्चर आणि अजून एक लेक्चर. बट डोंट यू वरी अबाउट दिस, ही सिरीज आपली थांबणार नाहीये. द मास्टर स्ट्रोक ही जी सिरीज आपण स्टार्ट केली आहे, ही सिरीज आपण काही फक्त एलिगेशन मेथडसाठी सुरू नाही केलेली आहे. इथून पुढे आपल्याला याच्यात खूप सारे वेगवेगळ्या पद्धतीचे चॅप्टर्स, वेगवेगळ्या पद्धतीचे DI, वेगवेगळ्या पद्धतीचे डिफरंट डिफरंट टाईप ऑफ मेन्स लेवलचे जे काही इक्वेशन्स असतील, त्याच्यामध्ये मग क्वाड्रॅटिकचे इक्वेशन असू शकतात. वेगवेगळ्या नवीन नवीन टाईपच्या ज्या काही नंबर सिरीज आहे, ज्या सध्या वेगवेगळ्या टाईपच्या नंबर सिरीज आपल्याला विचारल्या जातात. त्याच्यानंतर वेगवेगळ्या टाईपचे DI, मिसिंग DI असतील, व्हेरिएबल बेस्ड DI असतील, ते सर्व DI पण आपल्याला या ठिकाणी बघायचे आहे. त्याच्यानंतर बाकीचे जेवढे चॅप्टर आहे, ॲव्हरेजच्या कन्सेप्ट आपल्याला खूप साऱ्या या ठिकाणी बघायचे आहे. 3 ग्रुपचे ॲव्हरेज वगैरे कसे असतील, एक्सेट्रा 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 एक्सेट्रा. आणि खूप सारं मटेरियल जे आहे ते अजून आपलं या ठिकाणी नवीन मी तयार केलेलं आहे. मग ते टाइम स्पीड अँड डिस्टन्स असेल, टाइम अँड वर्क्स असेल, सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट असेल, किंवा सर्व चॅप्टर्स असेल. तर त्या टाईपचे सर्व जे काही सिरीज आहे, त्या सर्व टाईपचे एक्झाम्पल, सर्व टाईपचे व्हिडिओज जे आहे, त्या कन्सेप्ट जे आहे तुमच्या क्लिअर करण्याचं काम मी थ्रू द सेशन ऑफ द मास्टर स्ट्रोक या ठिकाणी करणार आहे. त्याच्यामुळे यू आर नॉट सपोज टू सी दॅट की हे तुमचं सेकंड लास्ट लेक्चर आहे. हे सेकंड लास्ट लेक्चर आहे एलिगेशन मेथडचं. बट सिरीज जी आहे आपली ती या ठिकाणी आता इथून पुढे कंटिन्यूच होणार आहे. ती आता या ठिकाणी थांबणार नाहीये. ते करत असताना आता आपण बघा, मेन्स लेवलला आता सध्या तो पॅटर्न जो विचारला जातो मेन्स लेवलला युजली, आता आपण जर बघितलं तर व्हेरिएबल बेस क्वेश्चन्स खूप जास्त विचारले जातात. व्हेरिएबल बेस म्हणजे काय, तर कुठलाच नंबर आपल्याला डायरेक्ट दिलेला नसतो. आपल्याला तो नंबर जो आहे आयदर मानावा लागतो किंवा एखादा व्हेरिएबल आपल्याला त्या ठिकाणी कन्सिडर करावा लागतो. बघा, व्हेरिएबल मानला म्हणजे त्याचं इक्वेशन तयार होणार, इक्वेशन तयार झालं म्हणजे ते सॉल्व्ह करावं लागणार. आता जनरली आपल्याकडे जे ॲस्पिरंट्स असतात, जास्तीत जास्त ॲस्पिरंट हे BA, BCom आणि BSc चे आहेत. तर ह्या लोकांचं कसं असतं, युजली यांचं इक्वेशनशी तेवढं साठलोट जे आहे त्यांचं जमत नाहीये त्या ठिकाणी. म्हणजे त्या केसमध्ये जर एखादं इक्वेशन बेस एक्झाम्पल जर आलं, तर सर इक्वेशन तयार कसं करायचं इथून लिटरली सुरुवात आपल्याला करावी लागते. तर त्या केसमध्ये इक्वेशन कसे तयार केले जातात, इझी पद्धतीने, सहज पद्धतीने इक्वेशन तयार करून त्या प्रश्नाला कसं डील केलं जातं, हे पण आपल्याला या सिरीजमध्ये मास्टर स्ट्रोकच्या इथून पुढे येणाऱ्या अपकमिंग जे काही व्हिडिओज असतील, त्या अपकमिंग जे काही लेक्चर्स असतील, त्याच्यामध्ये मी या ठिकाणी घेणार आहे. सो सिरीज विल डेफिनेटली बी कंटिन्यू असणार आहे. त्याच्यामध्ये काही शंका या ठिकाणी नाहीये. बघा सर, आता ही जी स्लाइड आहे, या स्लाइड बद्दल नेमकं आता काय बोलायचं. आता हे 5वं लेक्चर आहे आपलं. त्या 5व्या लेक्चरमध्ये या स्लाइडचं काय करायचं, या QR चं काय करायचं, याला तुम्हाला या ग्रुपला जॉईन का व्हायचं, या ग्रुपला जॉईन का नाही व्हायचं, याच्यामधून तुम्हाला मिळणारे बेनिफिट्स, याच्यामधून तुम्हाला मिळणारे फायदे काय आहेत, हे मी ऑलरेडी सुरुवातीच्या 4 लेक्चरमध्ये पण सांगितलंय. पण तरी मी तुम्हाला जाता जाता इथं सांगतो की जर तुम्हाला माझ्याशी व्हर्च्युअली जर कनेक्ट या ठिकाणी अजून कुठल्या दुसऱ्या माध्यमातून व्हायचं असेल, तर दिस इज नथिंग बट द टेलिग्राम ग्रुप. या टेलिग्रामच्या ग्रुपला तुम्ही स्वतःला जॉईन करून घ्या. हा QR स्कॅन करा, किंवा खाली दिलेलं साकार विजय सर मॅथ्स हा जो त्याचा ॲड्रेस आहे, युजर ID आहे, तो ॲड्रेस तुम्ही त्या ठिकाणी टाकून हा ग्रुप तुम्हाला जो आहे त्या ठिकाणी सापडेल. आणि त्याला मी व्हर्च्युअल क्लासरूम असं मी नाव त्या ग्रुपला माझ्या दिलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये डाऊट सेशन्स जे आहेत ते खूप जोरात या ठिकाणी चालतात. त्याच्यामुळे यू आर सपोज टू जॉईन द टेलिग्राम. या पद्धतीने तुम्हाला स्वतःला जॉईन करून घ्यायचं आहे. सर, आपला आजचं जे सेशन आहे, आपलं आजचं सेशन या ठिकाणी चालू झालंय. मी पहिलाच प्रश्न आजच्या सेशनमध्ये असा घेतलाय की ज्याच्यामध्ये व्हेरिएबल विचारला जाणार आहे, ज्याच्यामध्ये व्हेरिएबलशी रिलेटेड असलेला प्रश्न विचारला जाणार आहे, ज्याच्यामध्ये मोस्ट प्रोबेबली इक्वेशन तयार होण्याची शक्यता पण असू शकते जर तुम्ही अदर दॅन एलिगेशनने जर या ठिकाणी सॉल्व्ह केलं तर. सर, प्रश्न काय आहे तुम्ही बघू शकता. प्रश्न असा आहे की एक कॉस्ट प्राइस ऑफ द आर्टिकल ए, एक आर्टिकल ए आहे ज्याची कॉस्ट प्राइस 100 रुपयांनी जास्त आहे कोणापेक्षा, आर्टिकल बी पेक्षा. मग सर, थोड्या वेळासाठी जर मी आर्टिकल बी ला याची कॉस्ट प्राइस जर मी x मानली, तर डेफिनेटली याची जी कॉस्ट प्राइस आहे ती आपल्याला या ठिकाणी x + 100 अशा पद्धतीने मिळणार. तर ह्या 2 कॉस्ट प्राइस आपल्याला या ठिकाणी झाल्या. मतलब इन दॅट केस एक्झॅक्टली इथं काय होतंय, तर एक्झॅक्टली इथं आपल्या हे लक्षात आलं की सर इथं व्हेरिएबल घ्यावाच लागेल, कारण बी ची कॉस्ट प्राइस आपल्याला इवन तो पूर्ण क्वेश्चन मध्ये कुठेही दिलेली नाहीये. त्याच्यामुळे दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट पार्ट ओव्हर हिअर. ओके सर, नो प्रॉब्लेम. पुढे काय झालंय, आर्टिकल ए वॉज सोल्ड. आर्टिकलला ए ला विकताना 40% प्रॉफिटने विकलंय, पण बी ला विकताना 40% लॉसनं विकलंय. आणि ओव्हरऑल त्यांनी काय सांगितलंय, ओव्हरऑल प्रॉफिट अर्न आफ्टर सेलिंग बोथ द आर्टिकल इज ओनली 5%. म्हणजे सर, पहिला जो ग्रुप आहे आपला, पहिल्या ग्रुपला आपल्याला इथं ए म्हणायचंय, दुसरा जो ग्रुप आहे तो आपला बी आहे. ओके, अशा पद्धतीने हे मिळालेत. सर, ए बद्दल असं बोललं गेलं की ए ला 40% प्रॉफिटने विकले गेलेले म्हणजे 140 झालाय, बी ला 40% लॉसने विकलंय म्हणजे नक्कीच तो या ठिकाणी 60 झालाय. आणि ओव्हरऑल फक्त 5%चा प्रॉफिट या ठिकाणी झाला
झालाय तर हे झालं सर 105. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आलो आणि सर यांच्यातला डिफरन्स जर सपोज टू बी आपण काढला की सर 105 मधून जेव्हा 60 जातात तेव्हा नक्कीच खाली 45 उरतात आणि सर 105 मधून जेव्हा 140 मधून 105 जातात तेव्हा या ठिकाणी 35 उरतात आणि ही झाली सर बी ची व्हॅल्यू. मग बी ची व्हॅल्यू आहे x आणि ही व्हॅल्यू झाली सर आपली x प्लस 100. आता बघा हा x आणि हा x सारखा आहे. जर ह्या x ची व्हॅल्यू 35 असेल तर डेफिनेटली ह्या x ची व्हॅल्यू पण 35च पाहिजे होती, पण इथं ती व्हॅल्यू काय दिली आपल्याला 45 दिली आहे. म्हणजे 45 मधून जर याचे 35 जर आपण बाजूला काढले कोणाचे x चे तर ह्या 100च्या वाट्याला नक्कीच काय मिळतोय 10 मिळतोय. म्हणजे माझ्या तर हे लक्षात आलंय की सर हे जे 10 युनिट आहे ना या 10 युनिटची व्हॅल्यू जी आहे ती जर 100 रुपये असेल तर प्रश्न काय विचारला आपल्याला, प्रश्न विचारला सर कॉस्ट प्राइस ऑफ द बी ची कॉस्ट प्राइस विचारलेली आहे आणि बी ची कॉस्ट प्राइस जी आहे ती आहे सर 35 युनिट. सो डेफिनेटली जर 10 युनिटची व्हॅल्यू जर समजा आपल्याला 100 मिळत असेल तर 35 युनिटची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी 350 रुपये मिळणार. अशा पद्धतीने हे प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं. व्हेरी सॉफ्टली, कुठल्याही पद्धतीचं खूप जास्त डीप इक्वेशन आपल्याला या ठिकाणी तयार करायची गरज नाहीये, खूप जास्त डीपला जाऊन आपल्याला ते इक्वेशन सॉल्व्ह करायची गरजही नाहीये. विथ अ व्हेरी इझी मॅनर हे जे आहे आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळतंय. मी जे तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ना की द व्हेरिएबल बेस जरी क्वेश्चन असले ना तरी त्याला घाबरायची अजिबात गरज नाही. आपल्याला प्रत्येक टाईपचा प्रश्न जो आहे तो आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करता येणार आहे विथ द हेल्प ऑफ एलिगेशन मेथड. लक्षात घ्या हे आपलं आजचं सेकंड लास्ट लेक्चर आहे कुठलं एलिगेशन मेथडचं. तर ह्या पद्धतीने हा पहिला प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह झालाय. मी पहिलाच प्रश्न आज तुमच्यासाठी असा ठेवला होता की ज्याच्यामध्ये थोडासा व्हेरिएबल आपल्याला या ठिकाणी यूज करायला मिळेल. सर पुढचा प्रश्न थोडासा आता इझी घेतलाय मी. बघा पुढे काय सांगितलंय, मीनाने 2 फॅन आणले ज्यांची कॉस्ट प्राइस जी आहे ना 1200 आहे. बाय द वे ईच म्हणलंय म्हणजे पहिला फॅन पण 1200 रुपयाचा आणि दुसरा फॅन पण या ठिकाणी 1200 रुपयाचा आहे. ओके, त्यात त्यांनी सांगितलंय की सर पहिला जो आहे ना तो 5% लॉसने विकलाय आणि जो दुसरा आहे सर तो 10% प्रॉफिटने विकलाय. आपल्याला कंडिशन विचारली व्हॉट विल बी द टोटल प्रॉफिट पर्सेंट ऑफ प्रॉफिट पर्सेंट और लॉस पर्सेंट इज देअर. ओके, तर या ठिकाणी आपण घेतलाय सर 1 नंबरचा फॅन फर्स्ट फॅन, इथं आपण घेतलाय सर सेकंड फॅन. आता पहिला आणि दुसऱ्या फॅनची जी कॉस्ट प्राइस आहे ती सारखी असल्यामुळे मी या ठिकाणी 1:1 या ठिकाणी घेतलंय कारण दोघांची जी प्राइस आहे ती कशी आहे सेम आहे. ओके, सर पहिला फॅन जो आहे तो 5%च्या लॉसने विकलाय सर तो 95 ला विकला असेल. दुसरा जो आहे तो 10%च्या प्रॉफिटने विकलाय तो 110 ला विकला असेल. आपल्याला सेंटर काढायचं. इफ यू रिमेंबर की सर सेंटर कसा काढायचा ॲलिगेशनमध्ये याच्याबद्दलची चर्चा आपली ऑलरेडी झालेली आहे. सर यांच्यातला आपल्याला डिफरन्स घ्यायचा आहे. 110 मधून जेव्हा 95 जातात तेव्हा खाली 15 उरतात आणि डेफिनेटली यांची जी आहे आपल्याला ॲडिशन घ्यायची आहे. मग यांची ॲडिशन आपल्याला 2 मिळते. म्हणजे सर एका युनिटची व्हॅल्यू जर आपण या ठिकाणी बघितली तर ती मिळते 7.5. म्हणजे सर ह्या 1 युनिटची व्हॅल्यू जर 7.5 असेल नो प्रॉब्लेम, ती ह्या 1 युनिटची व्हॅल्यू पण काय झाली आहे 7.5 झाली आहे. इकडून जाताना 7.5 ने कमी आणि इकडून जाताना 7.5 ने जास्त, म्हणजे दोन्ही बाजू पैकी कुठली एक बाजू जरी आपण सॅटिस्फाय केली तर आपल्या लक्षात येतंय की याचा जे रिझल्ट आहे तो रिझल्ट याचा 102.5 आलाय. मग 102.5 आलाय म्हणजे इथं जर आपण विचार केला तर सर 2.5 म्हणजे 2.5% ओव्हरऑल आपल्याला काय झालाय प्रॉफिट झालाय. म्हणून सर माझं उत्तर जे आहे ते ऑप्शन नंबर सी या ठिकाणी असेल. अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करता येतो. दिस इज अगेन व्हेरी मच इझी वाला पॅटर्न इज हिअर की आरामात आपल्याला या पद्धतीने या ठिकाणी डील करता येतंय. रेकॉर्डेड लेक्चर असल्यामुळे मी नेहमी प्रत्येक वेळेला हे बोलतच असतो की रेकॉर्डेड लेक्चर आहे तुम्ही रिवाइंड करून करून या ठिकाणी बघू शकता आणि जोपर्यंत तुमची कन्सेप्ट 100% क्लिअर होणार नाही तोपर्यंत आपल्याला तो प्रश्न जो आहे तो बघत राहायचा आहे, तो प्रॅक्टिस करत राहायचा आहे, तोपर्यंत थांबायचं नाही. दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट पार्ट अगेन ओव्हर हिअर. आता हा एक मुद्दा बघा की गुड्स टू बी परचेस फॉर 450. मी सपोज टू बी ॲज अ कस्टमर, समजा ॲज अ कस्टमरने ॲज अ रिटेलर दुकानदार समजा मी जर 450 रुपयाचा जर माल खरेदी केला किंवा कुठल्याही वस्तू जर खरेदी केल्या असतील तिथं आपल्याला क्लिअरली सांगितलं की त्याच्यातला 1/3 पार्ट. आता लक्षात घ्या जी फर्स्ट क्वांटिटी आहे ती फर्स्ट क्वांटिटी आहे 1/3, म्हणजे ऑटोमॅटिकली जी सेकंड क्वांटिटी आहे ती आपली 2/3 असणार. हा 3 आणि 3 जर आपण कट केला तर पहिली क्वांटिटी आणि सेकंड क्वांटिटीचा रेशो मला या ठिकाणी जो मिळाला आहे तर तोला या पद्धतीने आपण इथं कन्सिडर केला एक फर्स्ट क्वांटिटी आणि द सेकंड क्वांटिटी. फर्स्ट क्वांटिटी आपल्याला मिळाली आहे 1 आणि सेकंड क्वांटिटी आपल्याला मिळाली आहे 2. कशा पद्धतीने मिळाली आहे तर ही जी एक्स्ट्रा नोट आपली या ठिकाणी आहे याच्यातून मी तुम्हाला ते एक्सप्लेन केलंय. ओके, इन दॅट केस पहिला जो पार्ट आहे तो 10%
लॉसने विकलाय, सो डेफिनेटलीच तो 90ला विकला गेलेला आहे. ॲट व्हॉट गेन पर्सेंट शुड द रिमाइंडर बी सोल्ड, उरलेला पार्ट किती टक्के प्रॉफिटने विकावा लागेल की मला ओव्हरऑल 20% प्रॉफिट झाला पाहिजे, ओव्हरऑल 20% प्रॉफिट झाला पाहिजे म्हणजे 120. तर सर आपल्याला सेकंड क्वांटिटी बद्दल या ठिकाणी बोलल्या जाते. यांच्यातला डिफरन्स यू आर सपोज टू गेट 120 मधून जेव्हा 90 जातात तेव्हा 30 उरतात. सर 2ची व्हॅल्यू जर 30 असेल तर नक्कीच 1ची व्हॅल्यू मला किती मिळाली आहे, 15 मिळाली आहे. जाताना नंबर मायनस झालाय, इकडे जाताना नंबर प्लस होणार. सर 120 आणि 15 किती होतात, तर 135 होतात. इन दॅट केस मला जे आहे तर सेकंड क्वांटिटी ही 35% प्रॉफिटने या ठिकाणी सेल करावी लागेल. ऑप्शन नंबर बी जे आहे हे आपलं उत्तर या ठिकाणी असेल. अगेन दिस इज द सिम्पलेस्ट पार्ट एव्हर. याला तुम्ही इक्वेशन घेऊ शकता, एकाची क्वांटिटीला एक्स म्हणू शकता, दुसऱ्याला वाय म्हणू शकता, बट जस्ट बिकॉज ऑफ की वी आर इन एलिगेशन मेथड, सो दॅट्स वाय नो नीड टू फॉलो द एक्स अँड वाय ओव्हर हिअर, बिकॉज हा पार्ट कम्प्लिटली डिपेंड आहे तो म्हणजे ह्या एलिगेशन मेथडवर. जी सिरीज आपण चालू केली आहे, मी बऱ्याचदा विद्यार्थ्यांना बघितलंय, जुन्या विद्यार्थ्यांना पण बघितलं की हे प्रश्न सॉल्व्ह करताना अजूनही ते बऱ्याचदा बघितलं मी त्यांना की ते एलिगेशनची मेथड यूज करत नाही, इक्वेशन तयार करतील, ते सॉल्व्ह करत बसतील, याच्यामध्ये वेळ खूप जास्त आपला या ठिकाणी निघून जाणार, एवढं मात्र नक्की. चला सर पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय. आता पुढचा जो प्रश्न आहे, पुढचा प्रश्न काय म्हणतो बघा, अ पर्सन ब्रॉट द 50 पेन. एका व्यक्तीने जे टोटल आहे आपण जर बघितली या ठिकाणी तर टोटल त्याने किती, तर टोटल त्याने 50 पेन जे आहे ते या ठिकाणी घेतलेले आहेत. आता ते विकताना त्याने 2 ग्रुपमध्ये विकली. त्याने पहिला ग्रुप किती पेनचा घेतला, 40 पेनचा घेतला. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा की पहिल्या ग्रुपमध्ये 40 पेन जर विकले गेले असतील तर सेकंड ग्रुपमध्ये किती पेन विकले जाणार, 10 विकले जाणार. तर पहिले आपण हे ग्रुप या ठिकाणी पुट करूयात की सर पहिला ग्रुप आणि दुसरा ग्रुप. सर पहिला जो ग्रुप आहे तो किती पेन आहे, तो 40 पेनचा आहे, आणि दुसरा जो ग्रुप आहे तो किती पेनचा आहे, तर तो 10 पेनचा आहे. अशा पद्धतीने आपण घेतलंय. बरं, आता त्यांनी म्हणलंय ही सोल्ड 40 ऑफ देम ॲट 5% लॉस. म्हणजे पहिले जे पेन आहे ते त्याने 5% लॉसने विकले, म्हणजे नक्कीच 95ला विकलेले आहेत. ही वॉन्ट्स टू गेन 10%. त्याला जर ओव्हरऑल जर 10% या ठिकाणी कमवायचे असतील, ओव्हरऑल जर त्याला 10% जर कमवायचे असतील तर आपल्याला प्रश्न असा विचारला गेलेला आहे की सर ही वॉन्ट्स टू गेन जर 10% त्याला ओव्हरऑल कमवायचे असतील, देन द गेन पर्सेंट ऑन द रिमेनिंग पेन, ह्या उरलेल्या 10 पेनवर त्याला किती टक्के प्रॉफिट झाला पाहिजे असं आपल्याला या ठिकाणी विचारलं जातं. यांच्यातला डिफरन्स काढा. 110 मधून जेव्हा 95 जातात तेव्हा 10 उरतात, सॉरी 15 उरले. हा 0 आणि हा 0 जर मी कट केला, 1 म्हणजे 15 तर 4 म्हणजे किती होतात, तर 60 होतात. कारण 1 4 4 तसे 15 चौक या ठिकाणी 60 मिळाले. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, इकडे जाताना जो आहे तर तो नंबर मायनस झालाय, तर इकडे जाताना तो प्लस होणार. 110 मध्ये जर 60 ऍड केले तर सर 170 मला या ठिकाणी मिळाले, आणि 170 मिळाले म्हणजे जो सेकंड ग्रुप आहे तो मला 70% प्रॉफिटने या ठिकाणी विकावा लागेल. म्हणून ऑप्शन नंबर डी जे आहे हे आपलं उत्तर आहे. बघा हे प्रश्न सॉल्व्ह करत असताना मी ज्या पद्धतीने ज्या सॉफ्ट वेने मी या ठिकाणी सॉल्व्ह करतोय ना, असा सॉफ्ट वे तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता. कुठलंही तुम्हाला परेशान व्हायची गरज नाही, प्रेशरमध्ये यायची गरज नाही. यु नो दिस इज द सॉफ्ट वे टू सॉल्व्ह दिस क्वेश्चन. एकदम सायलेंट वेने आपल्याला या ठिकाणी हे सॉल्व्ह करता येणार आहे. चालेल, पुढे जातोय. कारण आता या प्रश्नांना मी रिपीट मला असं वाटतं की रिपीट करण्याची गरज या ठिकाणी नाही. याच्या मागचं कारण इज व्हेरी सेम की इथं हे जे व्हिडिओ आहे हे रेकॉर्डेड आहे, आणि रेकॉर्डेड असल्यामुळे यु नो तुम्ही याला रिपीट करून किंवा रिवाइंड करून या ठिकाणी बघू शकता. सर पुढचा जो प्रश्न आपला आलाय तो आलाय की विष्णूने 2 आर्टिकल परचेस केले. विष्णूने 2 आर्टिकल परचेस केले, ए आणि बी. टोटल कॉस्ट जो आहे त्यांची बघा, टोटल कॉस्ट दिली आपल्याला 8,000. ओके, नो प्रॉब्लेम. ही सोल्ड ए 20% प्रॉफिटने विकलंय आणि बी 12% लॉसने विकलंय. तर कंडिशन अशी झाली आहे की ही गेन नो प्रॉफिट नो लॉस. म्हणजे बघा पहिला अप्रोच, आता इथं 2 वेळा अलिगेशन मला घ्यावं लागणार आहे. इथं काय केलंय बघा त्यांनी, जो फर्स्ट ग्रुप आहे किंवा आपण त्याला फर्स्ट क्वांटिटी म्हणूयात आणि त्याला मी याला सेकंड क्वांटिटी या ठिकाणी म्हणतो. त्याचं म्हणणं आहे बाबा ए जो आहे ना, ए ला त्याने 20%च्या काय विकलंय, प्रॉफिटने विकलंय, तो हा 120 झालाय. बी ला त्याने 12%च्या लॉसने विकलंय, म्हणजे नक्कीच कितीला विकलंय, 88ला विकलंय. आणि ओव्हरऑल त्याला ना प्रॉफिट झालाय ना लॉस झालाय. तर अशा पद्धतीने या ठिकाणी 100 आले. सर यांच्यातला डिफरन्स जर आपण काढला तर तो 12 येतो, आणि यांच्यातला डिफरन्स जर आपण काढला तर तो नक्कीच 20 येतो. म्हणून सर याला जर बघितलं आपण तर 4 त्रिक 12 आणि 4 पंचे 20 अशा पद्धतीने जर बघितलं तर आपल्याला 3:5 हा रेशो मिळालाय. बाय द वे या 3:5 मध्ये आपल्याला काय करायचंय, या 3:5 मध्ये आपल्याला 8,000 रुपये वाटायचे. मग सर ह्या 8,000चे मला किती तुकडे करायचे लक्षात घ्या, ह्या 8,000चे मला 5 आणि 3 8 तुकडे करायचे. सर डेफिनेटली
डेफिनेटली एक तुकडा माझा कितीचा झाला, 1000चा झाला. म्हणून 5 एक 5000 म्हणजे बी ची व्हॅल्यू मला मिळाली 5000 आणि ए ची व्हॅल्यू किंवा पहिली क्वांटिटी जी आपल्याला मिळाली ती मिळाली 3000. इथं नावं जे दिलेले आहेत आपल्याला ए आर्टिकल आणि बी आर्टिकल दिले. बरं, ही सुरुवात अशा पद्धतीने आपल्याला मिळाली. याच्यातून मला काय मिळालंय, तर मला याच्यातून ए ची किंवा ए आर्टिकल जे आहे त्याची सीपी मला 3000 मिळाली आणि जे बी आर्टिकल आहे त्याची सीपी मला 5000 या ठिकाणी मिळालेली आहे. पण प्रश्न इथं संपलेला नाही. प्रश्न काय म्हणतोय की ॲट व्हॉट प्राइस शुल्ड ही सेल द बी, आर्टिकल बी कितीला विकावं लागेल की त्याला ओव्हरऑल 25% प्रॉफिट या ठिकाणी झाला पाहिजे. मग सर आता आर्टिकल ए आर्टिकल बी आपण या ठिकाणी घेतलंय. आर्टिकल ए ॲज युजल आपल्याला त्याच्यामध्ये काहीही चेंजेस करायचे नाहीये, म्हणून आर्टिकल ए आपण 120लाच विकणार. त्यांचं म्हणणं बी आपल्याला कितीला विकावं लागेल की जेणेकरून मला ओव्हरऑल जो आहे ना तो 25% प्रॉफिट झाला पाहिजे, म्हणजे 125. तर सर यांच्यातला डिफरन्स जर आपण काढला या ठिकाणी तर तुम्हाला लक्षात येईल, व्हॅल्यू तर ऑलरेडी दिलेल्या आहेत आपल्याला की सर हे 3 आहे आणि त्याच्यानंतर हे 5 आहे. हेच रेशो ॲज इट इज कॅरी करायची आपल्याला. 125 मधून जेव्हा 20 जातात तेव्हा 5च उरतात. मग सर 5 म्हणजे 5 असेल तर 3 म्हणजे 3 असणार. 125 पेक्षा इकडे जाताना हा नंबर जो आहे कमी होतोय, तर इकडे जाताना हा नंबर जास्त होणार. इन दॅट वे 125 मध्ये 3 ऍड केले तर किती होतात, 128 या ठिकाणी होतात. म्हणजे सरळ सरळ माझ्या लक्षात हे आलं की मला बी आर्टिकल जे आहे ते 28%च्या प्रॉफिटने जर मी या ठिकाणी विकलं तर मला ओव्हरऑल 25% प्रॉफिट होणार, जसं की प्रश्नामध्ये म्हणलेलं आहे. बरं, मग सर हे 5 म्हणजे 5000 आहे हे तर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. मग या 5000च्या 28% जर काढले तर 28 पंचे 140 म्हणजे सर 1400 रुपयाच्या प्रॉफिटने ही वस्तू मला विकावी लागेल. म्हणून या ठिकाणी बघा कॉस्ट प्राइस किती आहे 5000 आणि त्याच्यानंतर प्रॉफिट किती झालाय तर तो झालाय सर 1400. इन दॅट केस आपल्याला जर बघितलं तर 6400 रुपयाला मला बी हे आर्टिकल जर विकलं तर मला ओव्हरऑल 25% प्रॉफिट या ठिकाणी होणार. म्हणून सर ऑप्शन नंबर सी हे आपलं उत्तर आहे. अशा पद्धतीने सहज आणि सोप्या वेने आपल्याला हा प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह करता येतो. एव्हरीथिंग इज देअर ऑन द बोर्ड. बोर्डवर सगळं आहे. स्क्रीनवर तुम्हाला जे दिसतंय ते पूर्ण एक्सप्लेनेशन या ठिकाणी आहे. सर याचं ॲलिगेशन दोनदा का घ्यावं लागलं आपल्याला, तर कारण आपल्याला पहिले यांच्या सीपी काढून घेणं होत्या. पहिले मला ह्या पहिल्या ॲलिगेशन मधून ए ची व्हॅल्यू किती आणि बी ची व्हॅल्यू किती ते कळालं आणि त्याच्यानंतर मग ऍक्च्युली ये 20% प्रॉफिटने आणि ओव्हरऑल 25% प्रॉफिट, तर बीला किती टक्के प्रॉफिटने विकावा लागेल. इन दॅट केस इथं अमाऊंट बद्दल विचारलं होतं म्हणून पहिले मला हे कळालं की बीला 28% प्रॉफिटने विकावं लागेल. म्हणून 5000च्या आपण 28% काढून ते 1400 जे आपल्याला मिळाले हा प्रॉफिट होता. कॉस्ट प्राइस मध्ये प्रॉफिट ऍड केला आणि फायनली आपल्याला या ठिकाणी सेलिंग प्राइस मिळाली विथ प्रॉफिट की बीला आपल्याला कितीला विकावं लागेल. चला, रेकॉर्डेड लेक्चर आहे, गरज तर नाही आहे तशी तुम्हाला रिवाइंड करून बघायची कारण मी खूप डीपली एक्सप्लेन या ठिकाणी केलेलं आहे. चला सर, पुढचा प्रश्न काय म्हणतो, राज ब्रॉट 2 आर्टिकल. राजने आणताना घेताना 2 आर्टिकल जे आहे ते परचेस केले 380 रुपयामध्ये टुगेदर. ओके, म्हणजे त्याने 380 पैकी पहिल्या आर्टिकलची किंमत किती आणि दुसऱ्या आर्टिकलची किंमत किती ते सांगितलेलं नाहीये. म्युच्युअली दोघांना मिळून त्याने 380 रुपयाला या ठिकाणी काय केलंय, परचेस केलंय. ओके सर, अँड सोल्ड बोथ द आर्टिकल. पहिलं आर्टिकल जे आहे त्याने बघा बोथ द आर्टिकल विकताना त्यांनी सेम प्राइसला विकलंय. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची या ठिकाणी की इफ सेलिंग प्राइस सेम, मी तुम्हाला असं काहीतरी लिहून दिलं होतं सर, हॅशटॅग पहिला युनिट आपल्याला या ठिकाणी मिळाला की जे 2 आर्टिकल मी विकतोय ते विकताना जर दोघांची सेलिंग प्राइस सेम असेल, ओके फाईन, आणि पहिल्यावर झालाय 10%चा प्रॉफिट आणि दुसऱ्यावर झालाय सर 10%चा लॉस. बघा हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे आपल्याला. दुसरा पॉईंट मी सांगितला होता, सेलिंग प्राइस सेम असेल अँड प्रॉफिटचा जो पर्सेंट आहे, ओके, इथं मी या ठिकाणी लिहून देतो की प्रॉफिटचा पर्सेंट आणि द लॉसचा जो पर्सेंट आहे, लॉसचा जो पर्सेंट आहे लक्षात घ्या, हा लॉसचा पर्सेंट हा पण जर सेम असेल, हे पण मी लिहून दिलंय. जर अशी कंडिशन असेल तर याचं जे उत्तर असतं किंवा याचा जो रिझल्ट असतो तो x² 100% लॉस असतो. असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलंय ना. असा मराठीतला च पण मी लिहिला होता. च का लिहिला होता, बिकॉज इट्स अ मॅन्डेटरी. अशाच पद्धतीने असतं. आणि सर एक्सची व्हॅल्यू म्हणजे काय असती, एक्स इक्वल टू रेट असतो. रेट कशाचा, पी अँड एल चा असतो इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज, त्याला एक्स असं म्हटलं जातं. मग सर ओव्हरऑल आपल्याला काय झालंय, तर ओव्हरऑल बघा इथं 10 दिले, इथं 10 दिले, म्हणजे 10चा वर्ग आपल्याला घ्यायचा आहे. सर 10चा वर्ग म्हणजे 100, 100 डिवायडेड बाय 100 जर आपण घेतला तर सर ओव्हरऑल मला 1% काय झालाय, लॉस झालेला आहे. हे मला सगळ्यात पहिले लक्षात ठेवायचंय, बिकॉज हे घेतल्याशिवाय मला अलिगेशन मध्ये जाता येणार नाही. बरं सर, ही जी एक्स्ट्रा नोट मी तुम्हाला या ठिकाणी सांगितली, ह्या एक्स्ट्रा नोट बद्दल जर परत बोलायचं झालं तर 2 आर्टिकलची सेलिंग प्राइस जर सेम असेल, तर म्हणले सेलिंग प्राइस सेम आहे आणि त्याच्यानंतर प्रॉफिटचा पर्सेंट जो की 10% आहे आणि लॉसचा पर्सेंट तो पण 10% म्हणजे तो पण जर सेम असेल तर अशा पद्धतीने आपल्याला काय करावं लागतं, तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी
अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, तर एक्स स्क्वेअर अपॉन 100% लॉसचं घ्यावा लागेल. मग तो घेतला आपण 100 म्हणजे 10चा स्क्वेअर, एक्सचा स्क्वेअर म्हणून 10चा स्क्वेअर बाय 100 इक्वल टू 1% जो आहे तो मला या ठिकाणी झालाय लॉस. आता आपण आलोय आपल्या मेन जे काही आपलं आहे प्रोडक्ट, त्या याच्यामध्ये की पहिलं आर्टिकल, याला आपण म्हणायचं इथं फर्स्ट आर्टिकल आणि याला म्हणायचं सर सेकंड आर्टिकल. तिथं क्लिअरली सांगितलंय की पहिलं आर्टिकल जे आहे ते 10% प्रॉफिटने विकलंय म्हणजे 110ला विकलंय, नो प्रॉब्लेम. दुसरं आर्टिकल 10%च्या लॉसने विकलंय म्हणजे 90ला विकलंय, नो प्रॉब्लेम. आणि दोघांना मिळून ओव्हरऑल काय झालंय तर 1%चा लॉस झालाय म्हणजे सर सेंटर काय मिळाला आपल्याला 99 मिळालाय. सर 99 मधून जेव्हा 90 जातात तेव्हा 9 उरतात आणि 110 मधून जेव्हा 99 जातात तेव्हा 11 उरतात. मतलब इन दॅट केस हा जो रेशो आपल्याला मिळालाय, हा रेशो मिळाला त्या दोन आर्टिकलची जी प्राइस आहे त्या प्राइसचा या 9-11 मध्ये आपल्याला काय करायचंय, आपल्याला टोटल जे 380 आहे ते या ठिकाणी वाटायचे. मग सर 9 आणि 11 किती होतात, 20 होतात. सर या 20 ची व्हॅल्यू जर 380 असेल तर आपल्याला विचारलं यांच्यातला डिफरन्स किती. प्रश्न काय लक्षात घ्या, प्रश्न विचारला द डिफरन्स बिटवीन देअर कॉस्ट प्राइस, ह्या दोघांमधला डिफरन्स. तर 11 तून 9 गेले किती उरतात, 2 उरतात. मग सर जर याचा 0 आणि याचा 0 जर आपण कट केला तर 2 ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली, 38 रुपये ही आपल्याला काय मिळाली, दोघांच्या कॉस्ट प्राइस मधला डिफरन्स आपल्याला या ठिकाणी मिळालाय. म्हणून ऑप्शन नंबर जे आहे सी हे आपलं उत्तर या ठिकाणी आहे. दॅट्स ऑल. दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट पार्ट ओव्हर हिअर. इथं फक्त ही जी एक्स्ट्रा नोट मी तुम्हाला सांगितलं नाही इकडची, ही मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली आहे. जर तुम्हाला ह्या प्रश्नामध्ये जर ॲलिगेशन वापरायचं असेल तर आपल्याला हा पॉईंट जो आहे तो इथे क्लिअर पाहिजे. जर हा क्लिअर नसेल तर डेफिनेटली यू आर नॉट गोइंग टू यूज दिस एलिगेशन ओव्हर हिअर. त्याच्यामुळे हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा कुठला आहे, तर जे सांगितलं जातं बघा, मॅथ्सची जी केस असते त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा काय, मॅथ्स हे असं चॅप्टर आहे, मॅथ्स हे असं सब्जेक्ट आहे की ते डिपेंडंट चॅप्टर असतात. म्हणजे जसं आपण युजली बघतो ना, एखादी कन्सेप्ट आपण जर बघितली आणि ती कन्सेप्ट तिथं बघून तिथं सोडून दिली, पुढच्या चॅप्टरमध्ये आपण एंट्री केली, नाही होणार. आपल्याला मॅथ्सचे जे चॅप्टर आहे ते डिपेंडंट चॅप्टर, एक साखळी असते यांची, तर ती साखळी जी आहे ती जर आपल्याला मेंटेन करायची असेल, त्यातला एक जरी कडी तुटली तर साखळी तुटून जाणार आणि त्या पद्धतीने आपल्याला ज्या कन्सेप्ट आहे त्या पण तुटून जाणार. म्हणजे हा सिक्वेन्स आपल्याला जसाचा तसा या ठिकाणी पुट करावा लागतो. म्हणून हे लक्षात ठेवावं लागेल, त्याच्याशिवाय हे एलिगेशन वापरता येणार नाही. चला सर पुढे आलोय आपण. पुढचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी काय म्हणतोय बघूयात. अ केमिस्ट सोल्ड द मेडिसिन ऑफ द 40%. बघा आता हा पण एक प्रश्न खूपच जास्त महत्त्वाचा आहे. हा पण प्रश्न आपल्याला युजली प्री लेवलला विचारण्याची शक्यता थोडीशी कमी आहे, मेन्स लेवलला विचारला जाऊ शकतो क्लिनिकल कॅडरच्या. अ केमिस्ट सोल्ड द मेडिसिन ॲट 40% डिस्काउंट. बघा पहिलं मेडिसिन जे आहे त्याच्यावर त्याला 10%चा 40% डिस्काउंट या ठिकाणी दिलाय. आणि अनादर पीस ऑफ द सेम मेडिसिन, याला मी अंडरलाईन करतोय, सेम मेडिसिन म्हणजे जे पहिलं मेडिसिन होतं तेच मेडिसिन डबल आहे, म्हणजे दोघंही मेडिसिन सारखे आहेत आणि दुसरं मेडिसिन 60%च्या डिस्काउंटने विकलंय. द मार्क प्राइस ऑफ द आर्टिकल. आता सगळ्यात पहिले महत्त्वाचा मुद्दा इथं इथपर्यंतचा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करून घ्यायचा आहे की सर बघा जे फर्स्ट मेडिसिन आहे आणि त्याच्यानंतर जे सेकंड मेडिसिन आहे, आता पहिल्या मेडिसिनला किती टक्क्याचा डिस्काउंट दिलाय, 40%चा डिस्काउंट दिलाय. सर दुसऱ्या मेडिसिनला किती टक्क्याचा डिस्काउंट दिलाय, तर 60%चा डिस्काउंट दिलाय. तर सगळ्यात पहिलं काम आपण काय करायचं, ओव्हरऑल डिस्काउंट किती मिळाला या दोन मेडिसिनला हे काढणं गरजेचं आहे. आणि इथं बॉटमला आपल्याला 1:1 मिळणार आहे का, कारण हे दोघंही मेडिसिन जे आहे ते सेम आहे, म्हणून त्यांची जी सीपी आहे, कॉस्ट प्राइस जी आहे ती सेम असेल. मग सर हाऊ टू गेट द सेंटर, आपल्याला माहिती यांच्यातला डिफरन्स काढायचा आपल्याला. 60 मधून 40 जेव्हा जातात तेव्हा किती उरतात, 20 उरतात, डिवायडेड बाय यांची ॲडिशन आपल्याला या ठिकाणी करायची आहे, म्हणजे 2 झाली, म्हणजे एकाचा रिझल्ट आपल्याला काय मिळालाय, 10 या ठिकाणी मिळालाय. म्हणजे ओव्हरऑल आपल्याला एकाची व्हॅल्यू जी आहे ती 10 मिळाली. मग सर इथलचा रिझल्ट 10, इथलचा रिझल्ट 10, याच्यापेक्षा 10 ने कमी, याच्यापेक्षा 10 ने जास्त. म्हणजे याच्यातून मला एवढं कळालंय की मला ओव्हरऑल जर पाहायचं असेल तर मला 50% डिस्काउंट मिळालाय. ओके, इथं ॲलिगेशन जे आहे अर्ध्याच प्रश्नामध्ये ॲलिगेशन यूज होणार आहे. अर्ध्या प्रश्नामध्ये काय यूज होणार आहे, अर्ध्या प्रश्नामध्ये आपली ट्रायंगलवाली कन्सेप्ट यूज होणार की वरती टॉपला जो आहे तो मार्क प्राइस असेल, त्याच्यानंतर इकडे जर बघितलं आपण तर इकडे आपली कॉस्ट प्राइस असेल आणि त्याच्यानंतर इकडे जर बघितलं तिकडे सेलिंग प्राइस असेल. ओके सर, व्हॉट द क्वेश्चन सेज एक्झॅक्टली. इथून पुढे इथपर्यंत आपण आलोय की सर ओव्हरऑल मला 50% डिस्काउंट मिळालाय, पण पुढे काय करायचं, द मार्क प्राइस ऑफ द मेडिसिन वॉज X%. म्हणजे ह्या मेडिसिनची जी कॉस्ट प्राइस पेक्षा ही जी मार्क प्राइस आहे ना ती X% आहे असं म्हणलेलं आहे. आणि इफ द केमिस्ट अर्न 10% प्रॉफिट, इन दॅट केस जर त्याला 10% प्रॉफिट जर या ठिकाणी होत असेल तर आपल्याला प्रश्न विचारलाय देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ X. आता चला आपल्याला काय करायची सर, कॉस्ट प्राइस आपल्याला एका मेडिसिनची मानून घ्यायची आहे. एकाची कॉस्ट प्राइस जर आपण 100 मानली तर दोघांची मिळून किती झाली, 200. ओके, इन दॅट केस आपल्याला क्लिअर सांगितलं की त्याला किती टक्क्याचा प्रॉफिट झालाय, 10%चा प्रॉफिट झालाय. 200च्या 10% किती होतात, तर 20 होतात, म्हणजे त्याला 220 रुपयाला ते मिळालंय. पण लक्षात घ्या हे करत असताना इथं क्लिअरली सांगितलं त्याला 50%चा डिस्काउंट मिळालाय. म्हणजे दोघांची मिळून मार्क प्राइस जर आपण 100 मानली तर दोघांची मिळून जी सेलिंग प्राइस आहे ती 50 आहे. मग सर 50ची व्हॅल्यू जर 200 असेल तर 100ची व्हॅल्यू किती झाली,
मिळाली 440 या ठिकाणी झाली, म्हणजे दोघांची मार्क प्राइस जी आहे ती मिळाली 440 आणि दोघांची कॉस्ट प्राइस आपल्याला मिळाली 200. आपल्याला क्लिअर सांगितलंय की मार्क प्राइस मेडिसिनची X% आहे. आता एका मेडिसिन बद्दल बोललोय म्हणून एकाची कॉस्ट प्राइस आपल्याला किती मिळाली, 100 मिळाली. बरं, मग एकाची मार्क प्राइस पण आपल्याला किती मिळाली, याला हाफ करा, 220 मिळाली. आणि आपल्याला तेच सांगितलंय की मार्क प्राइस जी आहे ती कॉस्ट प्राइसच्या X% आहे, म्हणजे 220 जी आहे ती 100च्या X% आहे, म्हणजेच किती टक्के आहे, 220% आहे. 220 अपॉन 100 जर म्हणलं तर 220च होतात आणि यालाच आपण X असं म्हणलेलं आहे, म्हणून X ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली, 220 मिळाली. ऑप्शन नंबर ए आपलं उत्तर या ठिकाणी आहे. बघा, हे प्रश्न सॉल्व्ह करत असताना खूप जास्त टेक्निकल टर्म्स या ठिकाणी यूज करायची गरज अजिबात नाहीये. मी जे तुमच्या समोर करतोय, जे तुमच्या समोर मी मांडतोय, हा ट्रायंगल काय आहे, हा ट्रायंगल कुठून आलाय, कसा आलाय, हे मी ऑफलाईन लेक्चरमध्ये तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय. याला रिपीट करायची गरज या ठिकाणी पडायला नको असं मला वाटतं. इथलचा सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे काय, तर इथं आपल्याला हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की सर हा सेंटर, हा ॲलिगेशन घेऊन आपल्याला हा ओव्हरऑल होणारा जो 50% तो जोपर्यंत कळणार नाही, कारण त्या 50चा उपयोग आपण इथं केलाय की 100ची वस्तू 50ला विकली, 50 म्हणजे 220, तर 100 म्हणजे 440, आणि याच्यातूनच आपल्याला हे कंपॅरिझन जे आहे ते प्रॉपरली या ठिकाणी करता आलंय. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, प्रत्येक पॉईंट जो आहे तो या ठिकाणी महत्त्वाचा आहे. ज्या चॅप्टर जे आहे ते डिपेंडंट आहे, कन्सेप्ट ज्या आहेत ह्या डिपेंडंट आहे. एक कन्सेप्ट जी तुम्हाला सांगितली गेली तिचा उपयोग दुसऱ्या ठिकाणी होणार, पहिल्या 2 कन्सेप्टचा उपयोग तिसऱ्या ठिकाणी होणार. सो डोंट यू जस्ट लूज दॅट कन्सेप्ट, जस्ट लूज दॅट द फॅक्टर्स, यू कॅन से दॅट, की आपल्याला ज्या पद्धतीच्या कन्सेप्ट मी या ठिकाणी तुम्हाला सांगत चाललोय त्या कुठेही मिस होता कामा नाही. रेकॉर्डेड लेक्चर आहे, सो यू कॅन जस्ट डू इट व्हेरी वेल. तुम्ही रिपीट करून ते बघू शकता. सगळा अ शॉपकीपर परचेस द X kg ऑफ द ॲपल. आता टोटल माझ्याकडे जे आहे ना, टोटल क्वांटिटी जी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे ती टोटल क्वांटिटी लक्षात ठेवा, ती आहे सर X kg. आणि त्या टोटल क्वांटिटीची जी कॉस्ट प्राइस आहे ती आपल्याला दिली आहे 150 रुपये, म्हणजे 150 रुपये पर केजी. वी आर सपोज टू डू दॅट की ॲट 150 रुपये शॉपकीपर परचेस X kg ऑफ द ॲपल ॲट ₹150. चला, सगळ्यांची मिळून 150 अशी क्वांटिटी आहे असं आपण पकडूयात. ओके, द शॉपकीपर सोल्ड 2x/3, म्हणजे आता 2 क्वांटिटी आहे. पहिली क्वांटिटी जी आहे ती पहिली क्वांटिटी काय आहे, तर पहिली क्वांटिटी आहे आपली 2x/3 आणि -16 kg क्वांटिटी जी आहे ती पहिल्या ग्रुपमध्ये विकल्या गेलेली आहे. याचं काय करायचं नेमकं ते मी तुम्हाला पुढे सांगतो, पण आता सध्या लक्षात ठेवा. आणि जी सेकंड क्वांटिटी आहे मग ती आपल्याला रिमेनिंग असणार आहे, तर ती रिमेनिंग क्वांटिटी काय येते, कशी येते ते आपल्याला बघायचं आहे पुढे. बट राईट नाऊ आता फक्त एवढं लक्षात ठेवा की पहिली क्वांटिटी जी आहे ती 2x/3 -16 kg आहे. बरं, त्यात क्लिअरली दिलं. आता बघा, इकडे मी लिहितो तुमच्या समोर की सर फर्स्ट क्वांटिटी, आणि त्याच्यानंतर इथं लिहितोय सर मी सेकंड क्वांटिटी. क्लिअरली सांगितलंय आपल्याला की सर ही जी आहे पहिले 20% प्रॉफिटने विकली, म्हणजे पहिली क्वांटिटी जी ही आहे पण तिला 20% प्रॉफिटने विकलंय. आणि आपली कॉस्ट प्राइस जी आहे ती ऑलरेडी आपल्याला दिलेली किती आहे, 150. सर 150च्या जर 20% आपण काढलं तर किती होतात, 30चा प्रॉफिट होतो आपल्याला. मग सर 150 + 30 जर बघितलं आपण तर पहिली क्वांटिटी कितीला विकली आहे, 180 रुपयाच्या रेटने विकलेली आहे. बरं, जी रिमेनिंग क्वांटिटी आहे दुसरी क्वांटिटी, तिचं सेलिंग प्राइस डायरेक्ट दिली आपल्याला, ती कॅल्क्युलेट करायची गरज नाहीये. सर 160ला विकलेली आहे. बघा, पहिली क्वांटिटी मी परत एकदा या ठिकाणी रिपीट करतोय की सर हे जे 150 रुपये आहे ना, या 150 रुपयाला आपल्याला किती टक्के प्रॉफिटने विकायचंय, तर 20% प्रॉफिटने विकायचंय. आणि याच्या 20% जे आहे तर 30 रुपये होतात. मग सर 150 + 30 180ला पहिली क्वांटिटी विकली, दुसऱ्या क्वांटिटीचा रेट डायरेक्टली दिलाय. बरं, ओव्हरऑल किती टक्के प्रॉफिट झालाय, 12%. कशाच्या 12%, याच्या 12%. लक्षात ठेवा, याच्यात जर 12% आपण काढलं तर 15 × 12 180, म्हणजे 18 रुपये होतात. एवढं लक्षात ठेवा. 18च्या प्रॉफिटने विकले, कोणाला, 150ला. सर 150 मध्ये जर 18 आपण ऍड केले तर आपल्याला जो सेंटर आहे ना तो 168 या ठिकाणी मिळतो. अशा पद्धतीने तिन्ही व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या. सर 168 मधून जेव्हा 60 जातात तेव्हा 8 उरतात, आणि 180 मधून जेव्हा 68 जातात तेव्हा 12 उरतात. म्हणजे इथं आपल्याला 4 दुनी 8 आणि त्याच्यानंतर 4 त्रिक 12 असा रेशो जो मिळालाय तो हा क्वांटिटीचा मिळालाय. बरं, कुठल्या क्वांटिटीचा, ज्या क्वांटिटी विकल्या गेलाय. तर आपल्याला X ची व्हॅल्यू विचारली, म्हणजे ती टोटल क्वांटिटी किती होती ते विचारली आहे. सर हा जो 2 आहे म्हणजे पहिली क्वांटिटी आहे तिला आपण ऑलरेडी काय म्हणलंय, तिला आपण म्हणलंय सर 2x/3 -16 म्हणलंय. बस याला अल्टिमेटली आपल्याला पुट करायचं की ह्या 2 ची व्हॅल्यू, कारण 2x/3 -16 म्हणजेच काय, तर हे 2/3 आणि 2 5
2/5 आहे कोणाच्या टोटल क्वांटिटीच्या. ह्या दोघांना आपल्याला इक्वेट करायचे की ही क्वांटिटी काय आहे, ही 2 आहे, किती पैकी 3 आणि 2 5 पैकी कोणाच्या टोटलच्या, म्हणजे 2/5 आहे एक्सच्या आणि तिला आपण या ठिकाणी डील केलंय. मग सर याला आपण म्हणलंय 2x/3, हा पोर्शन इकडे येणार सर 2x - 5 आणि हा 16 तिकडे जाऊन पॉझिटिव्ह झालेला आहे. बॉटम यांचा घेतलाय सर आपण 15, एलसीएम काढला 15, 3 5 15 होता म्हणून 5 दुनी 10 एक्स घेतले, मायनस 5 त्रिक 15 होता म्हणून 3 दुनी 6 एक्स घेतले आणि इक्वल टू 16 झालेत. ओके, इन दॅट केस पुढे आलो आपण सर 10 मधून जेव्हा 6 जातात किती उरतात खाली, 4 एक्स उरले, इक्वल टू आहे 16 आणि हा बॉटमला असलेला 15 इकडे जाऊन झालाय मल्टिप्लाय. मग सर हे झाले 4 चोक 16 आणि 15 चोक 60. तर अशा पद्धतीने आपल्याला एक्सची व्हॅल्यू जी आहे ती मिळाली आहे 60 kg, म्हणजे ओरिजिनल क्वांटिटी जी होती आपली ती 60 kg होती. अशा पद्धतीने ऑप्शन नंबर सी जे आहे तर हे आपलं उत्तर या ठिकाणी मिळालेलं आहे. एव्हरीथिंग इज देअर ऑन द बोर्ड, यू कॅन सी की अशा पद्धतीने आपल्याला करता येईल. पहिले आपल्याला 180 कुठून मिळालाय, तर मला पहिले 20% प्रॉफिट झालाय, म्हणजे पहिली क्वांटिटी जी आहे ही क्वांटिटी ती 20%च्या प्रॉफिटने विकली होती. 150च्या 20% इथं बघा मी काढून दिले होते, 30 रुपयाच्या प्रॉफिटने विकले. मग 30 रुपयाच्या प्रॉफिटने विकले, 150 प्लस 30 180 झाले. दुसरी क्वांटिटी 160ला विकली, हे डायरेक्ट दिलेले, तर हे 160 इथं घेतले आणि ओव्हरऑल जो आहे तो 12%चा प्रॉफिट झालाय. म्हणून सर 150च्या 12% आपण इथं काढले होते, जे 18 आले होते, म्हणजे 18च्या प्रॉफिटने विकले. 150 प्लस 18 168 होतात. सेंटर आपल्याला या ठिकाणी मिळाला. जस्ट गेट द डिफरन्स विच विल बी 2/3 आणि पुढे हे अशा पद्धतीने आपल्याला डील करायचंय. म्हणजे थोडंसं आपल्याला या ठिकाणी एलिगेशन आणि थोडंसं कॅल्क्युलेशन अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करून मिळेल. जो मेन्स लेवलचा क्वेश्चन आहे ऑब्विसली आपल्याला हा प्रीला विचारला जाणार नाही. चला पुढे आलोय सर, पुढचा प्रश्न बघा काय म्हणतोय. 1 पार्ट ऑफ द 4000, आता 4000 पैकी 1 पार्ट ऑफ 4000 इज इन्व्हेस्टेड बाय 5%, म्हणजे तो पहिला जो पार्ट आहे फर्स्ट पार्ट तो समजा 5%ने आपल्याला या ठिकाणी विकला जातोय आणि सेकंड जो आहे तो 10%ने विकला जातोय. सेकंड पार्ट जो आहे तो 10%ने विकला जातो आहे. चालेल, नो प्रॉब्लेम. आणि दोघांना मिळून मला 250 रुपये मिळाले. एक्झॅक्टली दिस इज ऍक्च्युअली द पार्ट ओव्हर हिअर, कारण हा जो दोघांचा सेंटर दिलाय हा अमाऊंट मध्ये दिलेला आहे. आपली रिक्वायरमेंट काय आहे की हा पर्सेंटेज मध्ये दिलाय, हा पर्सेंटेज मध्ये दिलाय, तर हा सेंटर पण नक्की पर्सेंटेज मध्ये पाहिजे. म्हणजे आपल्याला इथे एक एक्स्ट्रा काम असं करावं लागेल की सर 250 जो आहे तो ह्या 4000च्या किती टक्के आहे. हे 2 0 ॲज युजल 100 बरोबर गेले, हा याच्या बरोबर गेला. सर 4 सक 24, 4 दुनी 8 आणि 4 पंच 20, म्हणजे एवढं मला कळालंय की सर ओव्हरऑल 6.25 चा जो आहे तो काय आहे रिटर्न या ठिकाणी मिळालेला आहे. म्हणून आपल्याला म्हणायचं सर इथं घेतला मी फर्स्ट पार्ट, इथं घेतला मी सेकंड पार्ट. पहिला पार्ट मला कितीचे रिटर्न देतोय सर 5चे रिटर्न्स आपल्याला या ठिकाणी देतोय. सेकंड जो आहे तो कितीचे रिटर्न देतोय तर तो 10चे रिटर्न देतोय. सर ओव्हरऑल कितीचे रिटर्न्स मिळत आहे 6.25 चे रिटर्न्स मला या ठिकाणी मिळत आहे. जस्ट गेट द डिफरन्स ऑफ दिस. यांच्यातला डिफरन्स जर काढला तर 1.25 आणि यांच्यातला डिफरन्स जर काढला तर 3.75. अशा पद्धतीने जर आपण बघितलं तर 125 1 125, 125 त्रिक 375 होतात आणि ह्या रेशोमध्ये मला किती हजार वाटायचे 4000 या ठिकाणी वाटायचे. सर 4000चे 4 तुकडे जर मी पाडले तर एक तुकडा मला या ठिकाणी 1000चा मिळालाय. 1 म्हणजे 1000 आणि 3 म्हणजे 3000. तर अशा पद्धतीने हे आपल्याला डील केलं जातंय. आपल्याला कुठली क्वांटिटी विचारली, आपल्याला 5% वाली क्वांटिटी विचारलेली आहे आणि 5% वाली क्वांटिटी म्हणजे पहिली क्वांटिटी जी आहे सर 3000. इन दॅट केस ऑप्शन नंबर ई जे आहे हे उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालंय, ऑप्शन नंबर ई. बघा प्रश्न जो आहे, प्रश्न कुठलाही असू द्या, कुठल्याही कॅटेगरीचा असू द्या, एलिगेशन इज ऑलवेज द बेस्ट मेथड इन अवर ॲक्च्युअली द मॅथमॅटिकल कॅटेगरीज. सगळ्यात जास्त महत्त्वाचा मुद्दा हा आहे. मिस्टर विवेक इन्व्हेस्टेड अन अमाऊंट ऑफ रुपीज 12,000. विवेकने 12,000 अमाऊंट इन्व्हेस्ट केली. त्यातली पहिली जी अमाऊंट आहे ती त्याने 10%च्या रेट ऑफ इंटरेस्टने इन्व्हेस्ट केली. बघा जो पहिला पार्ट जो आहे तो 10%च्या रेटने इन्व्हेस्ट केला. दुसरा जो आहे तो 20%च्या रेटने इन्व्हेस्ट केला. सिंपल इंटरेस्ट, द टोटल इंटरेस्ट अर्न ॲट द एंड ऑफ द इयर टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड बिकेम 14%. म्हणजे बघा आता इथे क्लिअर दिले आपल्याला की सर जी पहिली अमाऊंट जी आपण इन्व्हेस्ट केली आहे तिचा रेट ऑफ इंटरेस्ट आपल्याला दिलाय 10%चा. जी सर सेकंड अमाऊंट आपण जी इन्व्हेस्ट केलेली आहे तिचा रेट ऑफ इंटरेस्ट मला दिला 20%चा आणि दोघांचा मिळून जो रिटर्न मला मिळालाय तो ऍक्च्युली 14% मिळालेला आहे. म्हणजे सेंटर आपल्याला 14 मिळालाय. यांच्यातला डिफरन्स जर आपण बघितला तर 6 येतो आणि यांच्यातला डिफरन्स जर आपण बघितला तर 4 येतो. इन दॅट केस आपल्याला विचारले टोटल क्वांटिटी. बरं त्यामध्ये आपल्याला काय सांगितलं की पहिला जो पार्ट आहे ना तो पहिला पार्ट 12,000 रुपयाचा आहे. म्हणजे फर्स्ट अमाऊंट जी इन्व्हेस्ट केलेली ती 12,000 जर असेल, मग इथं जर आपल्याला 12,000 मिळालेले आहेत की सर 6ची व्हॅल्यू जर 12,000 असेल, 6 दुनी 12, तर याची व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे नक्कीच 4 दुनी 8,000. आणि आपल्याला त्यांनी तेच विचारलंय की सर दोघांची ऍडिशन किती आहे, तर इथं जर बघितलं 12 आणि 8 किती होतात
तर 20,000 रुपये मी या ठिकाणी दोन्ही स्कीममध्ये इन्व्हेस्ट केले. हा प्रश्न सिंपल इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्टच्या कॅटेगरीमध्ये येतो की आपल्याला दोघं स्कीममध्ये जी अमाऊंट इन्व्हेस्ट केली ती किती आहे. तर इथं जर आपण ॲलिगेशन यूज नाही केलं तर मग इथं आपल्याला काय करावं लागेल, इथं आपल्याला एक्स मानावं लागेल, त्याच्यानंतर मग वेगवेगळ्या वेळेचं इक्वेशन तयार करावं लागेल आणि त्या वेळी जावं लागेल. पण इट इज ऑलवेज बेटर अँड द बेस्ट पार्ट ओव्हर हिअर की हा प्रश्न आपल्याला ॲलिगेशननी सॉल्व्ह करता येतो. 20,000 रुपये म्हणून सर ऑप्शन नंबर ए जे आहे हे आपलं उत्तर असेल. 20,000 रुपीज विथ द व्हेरी इझी मॅनर आपल्याला हा प्रश्न या ठिकाणी डील करता येईल. सर पुढे आलोय आपण. पुढचा प्रश्न बघा काय म्हणलंय. सम अमाऊंट आउट ऑफ रुपीज 6,000 वॉट लेंट आउट ॲट 10% पर ॲनम. बरं, 6,000पैकी एक भाग जो आहे तो 10च्या रेट ऑफ इंटरेस्टने इन्व्हेस्ट केला आणि दुसरा जो आहे तो 20च्या रेट ऑफ इंटरेस्टने इन्व्हेस्ट केलेला आहे. ओके, पर ॲनम अँड दस इन 4 इयर. आता इथं आपल्याला टर्म जी आहे ती थोडी जास्त दिलेली आहे की 4 वर्षामध्ये मला दोघं स्कीममधून मला किती रुपये मिळत आहे, तर मला 3,400 रुपये मिळत जर असतील तर आपल्याला विचारलंय जी पहिली अमाऊंट आहे 10च्या रेट ऑफ इंटरेस्टने इन्व्हेस्ट केलेली ती अमाऊंट किती आहे, ती प्रिन्सिपल किती आहे, असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलाय. बरं, इथे एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय की सर जे रिटर्न्स आपल्याला दिले ते 10% दिले पहिल्या क्वांटिटीचे. बरं, दुसऱ्याचे जे रिटर्न दिले ते 20% दिले आणि सर दोघांचा मिळून जो रिटर्न दिलाय तो अमाऊंट मध्ये दिलाय. आता बघा हे 10% एका वर्षाचे, 20% एका वर्षाचे, म्हणजे इथं जर बघितलं आपण की सर 3,400 ला जर समजा मी डिवायडेड बाय 4 केलं तर एका वर्षाची रिटर्न्स मला 850 रुपये मिळतात. पण लक्षात ठेवा मला असं पुट करून चालणार नाही, कारण इथलची व्हॅल्यू पर्सेंटेजमध्ये आहे, इथलची व्हॅल्यू पर्सेंटेजमध्ये आहे, तर इथलची व्हॅल्यू अमाऊंटमध्ये चालणार नाही. तर आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला पहिली पण जी प्राइस आहे ती अमाऊंटमध्येच घ्यावी लागेल, दुसरी पण जी आहे ती अमाऊंटमध्येच घ्यावी लागेल आणि दोघांचं जे कॉम्बिनेशन आहे ते पण आपल्याला अमाऊंटमध्येच घ्यावं लागेल. अशा पद्धतीने हे प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. बरं, मग सर जर समजा मी असं घेतलं की पहिली क्वांटिटी घेतली 10%. ओके, 10% इन द सेन्स की पहिली क्वांटिटी समजा मी अशी घेतली की सर 10%, मग याच्या 10% किती होतात, 600 होतात. ओके, दुसरी क्वांटिटी जर मी समजा 20% घेतली, 20% म्हणजे किती झाले, 1200 झाले या ठिकाणी आणि दोघांचा जो रिझल्ट आहे तो किती घेतलाय, 850 घेतलाय. पण तुम्हाला जर असं वाटतंय की सर मला 850 ला डील नाही करायचंय, तसं करायला अडचण नाहीये, तुम्ही 850 ला पण डील करू शकता. पण जर 850 नको असेल मला तर तुम्ही याला 2 वर्षामध्ये पण कन्वर्ट करू शकता, कारण एका वर्षाचे जर 850 असेल तर 2 वर्षाचे 1700 होतात. हे इझिली मला या ठिकाणी पुट करता येईल. मी परत एकदा रिपीट करतो, तुम्ही एक वर्ष पण घेऊ शकता. पण जर तुम्हाला असं वाटतंय की नाही सर आम्हाला 2 वर्षाचं पाहिजे, म्हणजे इथं किती झाले 20%, म्हणजे 6 दुनी 1200, इथं 1200 घेतले, इथं सर किती होणार मग 2400 होणार, कारण 2400 झाले. एका वर्षामध्ये मला 20% मिळतात, 2 वर्षाचे 40, 6,000च्या 40% जे आहे ते 2400 होतात आणि 850 दुनी 1700. तर असा अप्रोच जर आपण पुट केला तर चालेल का? बिलकुल चालेल. 1 वर्ष चालेल, 2 वर्ष चालेल, 3 वर्ष चालेल, 4. मी 2च का घेतले, कारण सगळे राऊंड फिगर आकडे मला या ठिकाणी मिळाले. म्हणून पहिली अमाऊंट जी आहे, पहिल्या अमाऊंटचे रिटर्न्स आपण पकडले 1200. त्याच्यानंतर सर जी सेकंड अमाऊंट आहे, सेकंड अमाऊंटचे रिटर्न्स जे आपल्याला मिळाले ते मिळाले 2400 आणि दोघांचे मिळून जे रिटर्न्स आहे ते किती मिळाले आपल्याला, 1700 या ठिकाणी मिळाले. तर यांच्यातला डिफरन्स जर तुम्ही काढला तर सर 1700 मधून 2400 मधून 1700 गेले तर 700 उरतात आणि सर 1700 मधून जर 1200 गेले तर या ठिकाणी 500 उरतात. म्हणजे नेहमीप्रमाणे आपल्याला जो रेशो या ठिकाणी मिळाला आहे तो टोटल अमाऊंटचा मिळाला आहे 7/5. या 7/5 मध्ये मला टोटल 6000 अमाऊंट एवढी वाटायची आहे. 7/5 12 तुकडे, 12×5 60, म्हणजे एक तुकडा झाला 500चा, 7/5 35, म्हणजे पहिली अमाऊंट मिळाली 3500 आणि दुसरी जी आहे ती मिळाली 5/5 25, 2500. आपल्याला अमाऊंट नेमकी कुठली विचारली, 10% वाली विचारली, म्हणजे पहिली क्वांटिटी विचारली आपल्याला. तर सर पहिली क्वांटिटी आपल्याला मिळालेली आहे 3,500 रुपये. दॅट्स ऑल. सर ऑप्शन नंबर डी जे आहे आपलं उत्तर या ठिकाणी असेल. बघा इकडे एक्स्ट्रा नोटमध्ये मी ज्या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत त्या गोष्टी समजून घेणं खूप जास्त गरजेचे आहे की सर इथं 10% दिलं होतं, इथं 20% दिलं होतं, पण अमाऊंट 850 मिळाली आपल्याला. सो एक तर 850 ला पर्सेंटेजमध्ये घेऊन जा, नाहीतर मग त्या पर्सेंटेजला अमाऊंटमध्ये घेऊन या. पण 850 ला जर तुम्ही पर्सेंटेजमध्ये घेऊन गेले तर 850 इज व्हॉट पर्सेंट ऑफ 6000, तर तो आकडा खूप जास्त पॉईंट्समध्ये येतो. म्हणून आपलं फायनली आपण काय ठरवलं की पहिली अमाऊंट घ्या, दुसरी पण अमाऊंट घ्या, सेंटर पण अमाऊंटचा घ्या. पण तो घेत असताना मी तो 2 वर्षाचा घेतला. तुम्ही एका वर्षाचा पण घेऊ शकता, 2 वर्षाचा, 3 आणि 4 वर्षाचा पण घेऊ शकता. पण मी याच्यासाठी घेतला की मला मोस्ट राऊंड फिगर नंबर्स या ठिकाणी मिळणार होते, म्हणून मी 2 वर्ष घेतले. कारण एका वर्षाचे 10% म्हणजे 600 होतात, तर 2 वर्षाचे झाले 1200. एका वर्षाचे 20% म्हणजे किती होता 1200, तर 2 वर्षाचे किती झाले 2400 आणि 4 वर्षाचे जर 3400 होतात तर 2 वर्षाचे झाले 1700. बस तोच अप्रोच इकडे ठेवला आणि बाकी पुढे काय झालंय ते तुम्ही लोकांनी ऑलरेडी बघितलेलं आहे. रेकॉर्डेड लेक्चर आहे,
काही तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही या ठिकाणी रिवाइंड करून बघू शकता आणि अजूनही तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतंय की सर बी कंटिन्यू हा जो पॉईंट आहे हा पॉईंट आपल्याला या ठिकाणी असा लक्षात ठेवायचा आहे की आपल्याला इथं हा पॉईंट क्लिअर करत असताना की हा मी तुम्हाला ऑलरेडी सुरुवातीला सांगितलं की दिस मस्ट बी द सेकंड लास्ट लेक्चर ऑफ द एलिगेशन मेथड, कारण याच्या नंतर मी फक्त एकच लेक्चर एलिगेशनवर घेणार आणि त्याच्यानंतर आपण जो मास्टर स्ट्रोकची जी सिरीज आहे त्याच्यामध्ये एक नवीन कन्सेप्ट आपण ऍड करणार आहोत आणि त्या पद्धतीने आपण हळूहळू पुढे जाणार आहोत. तर त्याच्यामुळे आजचा जो पार्ट होता तो होता 5 नंबरचा पार्ट जो आपण या ठिकाणी बघितला आहे आणि मी तुम्हाला ऑलरेडीच क्लिअर केलेला आहे की आपल्याला या ठिकाणी हे गोष्टी करत असताना हे एलिगेशन मेथडला डील करत असताना आपल्याला ज्या पद्धतीने आपण हे डील करतोय किंवा ज्या पद्धतीने हे सांगितलं जातं एक्सप्लेन केलं जातंय हे अत्यंत महत्त्वाचा पोर्शन या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे जेवढेही क्वेश्चन्स मी आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेतलेत त्यांची प्रॉपर आणि वारंवार असं मी म्हणतो की त्याची वारंवार प्रॅक्टिस करा, कारण एकदा केल्याने होणार नाही. प्रत्येकाची ग्रास्पिंग लेवल मी नेहमी क्लासमध्ये पण बोलत असतो, प्रत्येकाची ग्रास्पिंग लेवल ही वेगवेगळी आहे. कोणाला एकदा जरी बघितलं तरी लक्षात येतं, कोणाला 4 आणि 5 वेळा बघावं लागतं. तर एखादा व्यक्ती असाही असू शकतो, एखादा विद्यार्थी असाही असू शकतो की त्याला ते 10 वेळा करावं लागेल. तर हे रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये देण्याच्या माझा मागचा जो मेन उद्देश आहे तो हाच आहे की जर तुम्हाला 10 वेळा जरी बघायचं असेल तर तुम्ही 10 वेळा बघू शकता, 10 वेळा त्याला रिवाइंड करू शकता, 10 वेळा त्याची प्रॅक्टिस करू शकता आणि जोपर्यंत कन्सेप्ट 100% क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्ही ती कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी प्रयत्न करू शकता. दिस इज द अल्टिमेट बेनिफिट ऑफ दिस रेकॉर्डेड सेशन. सो दॅट्स वाय हे जे मी ज्या पद्धतीने चालू केलं हे पुढे कंटिन्यू आपलं चालूच राहणार आहेत. तोपर्यंत आता हे जे आजच्या व्हिडिओच्या क्वेश्चन्स आहेत त्यांची चांगली प्रॉपर प्रॅक्टिस करा. बाकीचा पार्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी बघूयात. तोपर्यंत थांबतो आता. चला.